हॅलो. चला पहिल्या दिवसातला आजचा पाचव्या दिवसातला पहिला सामना पाहतो आपण. गोलंदाजी मार्गवरती पाहतोय. गोलंदाज सुमित वाघमारे सामोरे फलंदाज आहे, मात्र इथं स्टेप आउट केलाय. अपील मात्र पंच तटस्थ एक अनुभवी आणि प्रोफेशनल पंच या स्पर्धेसाठी लाभलेत. संजय वाघमारे आणि सुनील मोकणे मेन फॉर्मसीच खांबला. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू तुम्हाला डॉट फेकी करतोय सुमित. चांगली गोलंदाजी सुरुवात. तर मात्र स्टेट आउट ग्राउंड फटका पाहिला येतोय. चौकार, या चौकारने श्रीगणेश केला जातोय. फलंदाज सागरच्या बॅटमधून. इथं पाहिले गेलं तर सुमित दोन चेंडू मात्र निधाफेकी केली होती, परंतु तिसऱ्या चेंडूवरती फटका खातोय. चौकार येतोय. या चौकाराने मात्र श्री गणेश केला जातोय. ते पळदरी संघाची धावसंख्या 4ने वधारते. इथं धावफलक जाऊन पोहोचले 4 अंकावरती. बिनबाद 4. पाहूया पुढील चेंडूची फेकी करणार मात्र सुमित. याच्यानंतर होणारा सामना ढोणेवाडी आणि वदप, आणि नक्कीच ढोणेवाडी संघाने मात्र आपले प्रवेश फी अगोदर जमा केले. आणि इथं पाहतोय आपण स्टेट ग्राउंड पुन्हा फटका खेळलाय, परंतु त्या दिशेला प्रोटेक्शन नाही. चेंडू उचलणार फेकणं थोडंसं फ्लंबल होतंय. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतंय. 2 धाव मात्र सहज कंप्लीट केलाय. इथं नक्कीच 4 चेंडूचा खेळ होतोय आणि 6 धावा खर्च करतोय. मात्र सुमित गोलंदाजी मार्कृती पाहतोय आपण. सामोरे मोठा फलंदाज आहे सागर, आणि इथं मात्र फटका बसलाय. पाहूया झेल होणार का. रघुनाथ कुठली चुकी करणार, एक मोठा गोल क्षेत्ररक्षक आहे. आणि पहिला विकेट आणि पहिला हादरा इथं बसतोय. ते मात्र गोरकामत आपले पळदरी संघाला. नक्कीच दिलीपक 11 संघ या संघाला पहिला हादरा बसतोय सागरीच्या स्वरूपामध्ये. आयोजकांकडून आपण गाड घ्या. आपल्याकडे गाड नसतील ना तर आयोजक काही तर समर्थ आहेत आपल्याला गाड देण्यासाठी, परंतु आपण मैदानामध्ये गाड लावण्याची विनंती करू नका, कारण तमाम प्रेक्षक आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहता येईल. आणि लाईव्हमध्ये आपण मैदानामध्ये गाड लावणं हे चुकीचं असेल. त्यामुळे आपल्याला गाड नसेल आपल्याकडे कुठल्याही संघाकडे तर आयोजक आहेत, त्यांच्याकडे आपण मागायचं आहे गाड. आणि गार्ड लावल्याशिवाय मैदानामध्ये फलंदाज जाऊ नये आणि त्या पॅनल्स केले जाईल. नितीन 1 डाऊनसाठी मैदानामध्ये रवाना होतोय. एक ओपनिंग फलंदाज, हाय हिटर फलंदाज, ज्याची कर्जत तालुक्यामध्ये एक मोठं नाव, तो फलंदाज म्हणतो मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण इथे. दीपक 11 पळदरी या संघाकडून. सागरवरती जी आशा पलवित होती, परंतु आशा मात्र निराश केली सागर याने. मी विनंती करतो की डोणेवाडीतील एक नामवंत समालोचक DN पवार या प्लीज आपण आपल्याला विनंती करतो की आपण हे आयोजन आपलंच आहे,
तर सहकार्य करण्यासाठी यायचं आहे. DN पवार, आपली इच्छा होती ह्या लॉसमध्ये खेळण्याची, ती आयोजकांनी आपली पूर्ण केलेली आहे. तरी आयोजकांना संपर्क करा आणि सहकार्य करा. पहिला चेंडू आणि वर फटका फसलाय, परंतु चेंडू इथं मात्र फलंदाज नितीन यांच्या पारीचा अंत होतोय. डीजे इथं पाहतो आपण दुसरा हादरा बसतोय. दीपक केलेवन पळदरी संघाला नितीन यांच्या स्वरूपामध्ये एक मोठी आशा होती दीपक 11 संघाला नितीन यांच्या स्वरूपामध्ये, परंतु नितीनने मात्र नक्कीच स्ट्रेट ऑन ग्राउंड फटका खेळला. फटका मात्र फासला. उंची जास्त आणि लांबी कमी. इथं DN पवार यांचं मात्र सरचं स्वागत केलं जातंय. एक मोठे समालोचक आमच्या कर्जत परिसरातील, आणि मी विनंती करतो त्यांना की आपण या. हॅलो. निश्चितच सर्व क्रीडा रसिकांना, खेळाडूंना आणि आमच्या गौर कामत पंचक्रोशीमधील सर्वच माझ्या तमाम ग्रामस्थांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय उत्साहाचा असा आपला शिमगोत्सव सुरू झालेला आहे. सर्वांनी अतिशय मनमुराद आनंद लुटायचा आहे आणि त्याचाच इथे आपण क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा आनंद लुटताना पाहतोय. 2 झटके मात्र मिळालेत आमचे मित्र जुने दीपक, कैलासवासी दीपक यांच्या नावाला अनुसरून माझे परम मित्र नितीन पवार यांनी त्यांच्या संघाच्या, आपल्या मित्राच्या स्मरणार्थ इथे आपल्या संघासाठी दीपक 11 हे नाव देऊन ते इथे खेळत आहेत. निश्चितच पळसदरी संघ थोडा अडचणीत सापडलाय, परंतु आपण विचार केला तर पळसदरी संघ गेल्या काही कालावधीपासून तितकासा खेळत सुद्धा नाही आणि इथे मात्र वारंवार हादरा दिला जातोय. किरण यांना सुद्धा तंबूत परतावं लागेल. तिसरा झटका आणि इथे मात्र पळसदरी संघ अडचणीत सापडताना दिसतोय. यानंतर डोनेवाडी संघ आणि वदप संघ यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्यामुळे निश्चितच समीर थोरवे यांच्याकडून गौर कामत संघासाठी निश्चितच बक्षिसांची खैरात होते. लोकल संघ त्याला पुरेपूर पाठबळ देताना गौर कामत मधील माझे जुने जाणते मित्र ज्यांना क्रिकेटवर नितांत प्रेम आहे, मग त्यात आमचे दादा असतील, योगेश दादा देशमुख, त्यानंतर सागर देशमुख असतील, आमचे जुने जाणते मित्र समीर थोरवे असतील ज्यांना क्रिकेटची उत्तुंग अशी आवड, आणि निश्चितच त्यांचा आजचा पूर्ण रात्र ते जोपर्यंत गौर कामत संघ इथे उपस्थित असेल तिथपर्यंत त्यांना पाठबळ देण्यासाठी निश्चितच ते इथे उपस्थित राहतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसलाय आणि चेंडू जातोय निर्धाव. इथे धाबा थोड्याशा जमवाव्या लागतील धावफलकावर, कारण होम ग्राउंड आहे. गुरुनाथ स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार, कारण लोकल संघ आहे, त्यांचं स्वतःचं हे होम ग्राउंड आहे. पाहिलं आपण तर संजय नगर, गौर कामत आणि वदप चषक आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूने उंची घेतली नाही आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय निर्धाव. काय षटक हाताळलं जातंय गोलंदाज प्रवीण याच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळलं सुमितने, त्यानंतर आणि
निर्धाव षटक टाकलं तर 500 रुपये तुषार देशमुख यांच्याकडून. हा मात्र निश्चितच संधी हुकले स्टेट ऑन द ग्राउंड मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. गोरकामत संघ तरुणाईने भरलेला संघ आहे. निश्चितच त्यांच्याकडे चांगले असे खेळाडू आहेत. एकच धाव. 5व्या चेंडूवर एक धाव दिली आणि निश्चितच एकूण धाव फलक झालाय तो केवळ 7च्या घरात. 3-7. लो स्कोरिंग सामना होतोय की काय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. या वेळेला थोडस तिथे क्षेत्ररक्षक धावला होता, परंतु इथे चौथा हादरा मिळता मिळता मात्र वाचलाय पळसदरी संघासाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर जातोय डीजे मास्टर कडे. 3 बाद 9 धावा 2 घेतल्या. धन्यवाद डीजे मास्टर. या षटकानंतरचा निश्चितच ग्रुपवर मेसेज पडतोय. समालोचनाचा आवाज कमी जातोय. थोडस डीजे मास्टर आणि ऑपरेटरला किंवा तंत्रज्ञ जे असतील त्यांना विनंती असेल की याकडे आपण लक्ष द्यावं. निश्चितच 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकामध्ये 3 बाद 9 धावा धावफलकावर पाहतोय आणि तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज धनंजय. येस, आय थिंक जर आपण विचार केला तर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना गोलंदाज धनंजय एक अतिशय प्रतिभावंत असा गोलंदाज आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संजय वाघमारे आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत समीर पवार. निश्चितच यानंतर मात्र डोनेवाडी आणि वदप दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. क्या बात आहे. चांगला फटका. त्या दिशेला प्रोटेक्शन आहे, परंतु चेंडू अडवला जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र एक धाव वाचवण्यात यश मिळालंय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं डीप एक्स्ट्रा कव्हर मधील क्षेत्ररक्षक आणि जवळपास पॉइंट रिझन पर्यंत चेंडूसाठी धावत धडपडत गेला. शेवटपर्यंत चौकार जाऊ दिला नाही. 3 धावा मात्र सहजरित्या मिळाल्या त्या गुरुनाथ याला. आपण पाहतोय ओमकार अजूनही मैदानात आहे. ओमकार मला वाटतं 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. निश्चितच त्याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज आणि इतर जी बक्षीस आहे त्यामुळे वैयक्तिक पुन्हा एकदा स्टेट ऑन द फटका आपण पाहतोय. सरळ मारलेला फटका आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. या वेळेला मात्र पळसदरी संघाच्या दीपक 11 पळसदरी संघाच्या गोटामध्ये आपण टाळ्यांचा कडकडाट ऐकतोय. अशाच टाळ्यांचा कडकडाट ऐकण्यासाठी त्यांचे खेळाडूंचे मन आतुर झालंय. खेळाडूंचे डोळे आतुरलेत. कुठेतरी एक मोठा फटका बऱ्याच कालावधीनंतर आलाय. 2 चेंडू मागे आपण पाहिलं तर 7 धावा इथे जमा करण्यात यश मिळालंय आणि अशाच पद्धतीचे काही मोठे फटके स्लॉग ओव्हर्स अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. माझे परममित्र नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तयार केलेला दीपक 11 पळसदरी हा संघ निश्चितच बऱ्याच कालावधीनंतर एक मोठा सामना खेळण्यासाठी ते सुद्धा उपस्थित झालेत. यावेळेला क्रिकेट बरंच कमी केलंय. तोच प्रकार आपण या सीझन मध्ये डोनेवाडी संघाच्या बाबतीत सुद्धा पाहिलाय. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर पंच वळतायत. यस, इट इज कॉल वाईड आणि 2 चेंडू मागे 8 धावा मिळाल्यात आणि धाव फलकावर धावा झाल्यात 16 17. हॅलो, यस, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. पुन्हा पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. धनंजयला मात्र इथे लाईन आणि लेंथवर विचार करावा लागेल. कुठेतरी
घाई होते, गडबड होते, जी चुकी झाली होती पळसदरी संघाच्या फलंदाजांकडून. हे दोन फलंदाज मात्र धावसंख्येला आकार देताना आपल्याला दिसत आहेत आणि थोडंसं चिंतेचं वातावरण यावेळेला गोरकामत संघाच्या गोटात. केवळ 2 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा मिळाल्यात. एकूण धावफलक जाऊन पोहोचलाय 18च्या घरामध्ये. इथे धावसंख्येला आकार आलाय. ओमकार काय करणार यावेळेला पाहूया. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न करणार का यावेळेला. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, परंतु पंच सांगतायत इट इज अ फेअर डिलिव्हरी. यावेळेला चेंडू चांगला टाकला होता. पुन्हा एकदा फटका सिलेक्शन चांगलं होतं, शॉट सिलेक्शन सुरेख होतं, चेंडूचं कनेक्शन सुरेख झालं असतं तर पॉइंट रिजन च्या डोक्यावरून निश्चितच हा चौकार जाऊ शकला असता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. यावेळेला चांगला फटका, झेल होणार का. झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसरा झेल टिपतोय. क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार पाहतोय. इथे मात्र चौथा हादरा मिळतोय पळसदरी संघाला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 4 बाद 18. डीजे काय जबरदस्त गाणं लावलं होतं. निश्चितच तमाम हिंदुस्थानाचं आराध्य दैवत, तमाम हिंदवी स्वराज्यासाठी आमच्या राजांनी ज्या खस्ता खाल्ल्या होत्या, ज्या हिंदवी स्वराज्यासाठी शंभू राजांनी आपल्या प्राणांची शेवटपर्यंत पर्वा केली नाही. आणि निश्चितच काय गाणं लावलं होतं डीजे मास्टर तुमच्यासाठी. मात्र निश्चितच माझ्याकडून हॅट्स ऑफ टू यू. सुरेख गाणं. निश्चितच माझी तमाम ज्यांचं ज्यांचं राजांवर प्रेम आहे त्यांच्यासाठी निश्चितच शिवपुण्यतिथी आपण रायगडावर साजरी करणार आहोत. ज्यांना कोणाला निश्चितच यायचं असेल त्यांनी. आणि यावेळेला मात्र सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, कमबॅक खूप सुरेख. धावा मोजल्या होत्या परंतु यस. आपण पुन्हा एकदा तेच गाणं लावा डीजे मास्टर. थोडीची स्फूर्ती येऊ द्या खेळाडूंना, प्रेक्षकांना. धन्यवाद डीजे मास्टर. मला वाटतं निश्चितच स्फुरण चढलं असेल. छत्रपती शिवराय हे नावच जरी ऐकलं ना तरी छाती गर्वाने फुलते आणि अतिशय पौरुषत्व आणि स्फुरण चढते सर्वांनाच. यावेळेला 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा मात्र 18 आहेत. या षटकामध्ये काही धावा मिळवाव्या लागतील गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज योगेश चौथं षटक हाताळतोय. निश्चितच चौथं षटक हाताळताना गोलंदाज योगेश. फलंदाजाला इथे थोडी कमाल दाखवावी लागेल, आपल्या मनगटातली ताकद दाखवावी लागेल. मोठे फटके हाताळावे लागतील. खूप कुठेही मारता आला असता अशा पद्धतीचा सहज असा चेंडू होता, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूचं कनेक्शन तितकंसं चांगलं होत नाही आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा अडचणीत सापडतोय तो म्हणजे
1 धाव घेतले. धावफलक जाऊन पोहोचला 19च्या घरामध्ये. निश्चितच हिंदू धर्म राखिले, स्वराज्य स्वप्न साकारिले, गरजुनिया कैलास स्वराज्य साजरा, छत्रपती शिवराजा तुला मानाचा मुजरा. पुन्हा एकदा खराब चेंडू होता. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. ताकदवान फटका मिड विकेट रिजन मध्ये. षटकार डीजे मास्टर. तरतूद करायची आहे. समीर पवार यानंतर डोनेवाडी संघाचा सामना असल्यामुळे निश्चितच त्यांना बाहेर यावं लागेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ आहे. बघूया, मी सांगितलं होतं सुरुवातीचा चेंडू सुद्धा खराब होता. खूप स्लोवर डिलिव्हरी होती. आ बैल मुझे मार अशा पद्धतीचा हा चेंडू होता. पुन्हा एकदा चांगला फटका करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूमध्ये गती नाही. त्यामुळे निश्चितच इथे विकेट्स राखण्यापेक्षा जो फलंदाज षटकार मारू शकेल ना, त्यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं कदाचित निश्चितच वाटत असेल. ते म्हणजे नितीन पवार यांना. धाव फलकावर धावा झाल्यात 26. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. 32-35 धावेपर्यंत मजल मारली तर मात्र इथे चेंडूचं कनेक्शन अतिशय खराब पद्धतीत फलंदाजी आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा या फलंदाजाला मात्र थांबून राहावं लागेल. येणारे 2 चेंडू 2 मोठे फटके लगावले जाणार का? 2 मोठे फटके लगावले जाणार का? पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. गोलंदाज योगेश मात्र आपल्या जादुई बोटांची इथे करामत दाखवताना दिसतोय. 2 चेंडू खराब पडले होते. एका चेंडूवर मार पडला, परंतु तदनंतर काय कमबॅक केलंय. यालाच तर क्रिकेट म्हणतात. कुठेतरी आपल्याला वाटतं की या वेळेला खूप बाहेर एक्स्ट्रा चेंडू असेल, एक्स्ट्रा धाव सुद्धा मिळेल. 1+1 इथे मिळणार का? यस, पंचांकडून हा स्वैर चेंडूचा इशारा. धाव फलकावर धावा झाल्यात 28. येणारा 1 चेंडू मोठा फटका आला तर तिसी पार करेल पळसदरी संघ. कुठेतरी गोलंदाजांसाठी एक चांगलं, परंतु रजनी क्रिकेटचे सामने आहेत. निश्चितच आपण पाहिलं ना तर हे सामने रोमहर्षक पद्धतीत रंगतात. आणि हा झेल होणार का? झेलपर्यंत पोहोचणार नाही. 2 धावा मिळतील. 30 धावसंख्येपर्यंत तर सहज मजल मारले. यस, 31 धावांचं लक्ष. पळसदरी संघ जाणतोय की आम्हाला थोडंसं लढत देण्यापुरता स्कोर उभारलेला आहे फलंदाजांनी. निश्चितच चांगली गोलंदाजी झाली तर चांगल्या पद्धतीत इथे करामत दाखवताना येतील. मी यानंतर समालोचनासाठी कोण असतील तर कृपया आमंत्रित करतो. कोणी इच्छुक असेल तर त्यांनी येऊन समालोचन करायचं आहे. यानंतर डोनेवाडी संघ आणि वदप संघ यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आणि आयोजकांना विनंती असेल की आपण एका पंचांची तरतूद सुद्धा करायची आहे.
हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. निश्चितच किल्लेश्री रायगडावर शिवपुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. ज्यांना कोणाला जायचं असेल तर तिथे आपण हिरकणी वाडीच्या तिकडे स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून मोफत अन्नछत्रालय सुद्धा सुरू केलेलं आहे. ज्या बाजूने रोपवे जातो, निश्चितच आपण इकडून कोणीही गेलात तरीही आपण संपर्क केलात मला तर तिथे जाताना अगोदर फोन करावा. आपल्या जेवणाची सुद्धा व्यवस्था होऊ शकेल. निश्चितच काम चालू आहे या अन्नछत्रालयाचं, इमारतीचं. जे कोणी शिवभक्त असतील या निश्चितच या चांगल्या कामासाठी आपण हातभार लावाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. दिनांक 4 एप्रिल ते दिनांक 7 एप्रिल या 4 दिवसामध्ये किल्लेश्री रायगडावर शिवपुण्यतिथी साजरी होणार आहे. या दरम्यान आपण तिथे शिवकीर्तनाचा लाभ घेऊ शकता. कोणाला या कालावधीत जायचं असेल तर त्यांनी जरूर संपर्क करून जायचं आहे आपल्या विभागातून. धन्यवाद. जय शिवराय, जय भवानी. हॅलो, या अरुण दादा. हॅलो, अरुण दादा वागचौरे. यानंतर आमंत्रित करतो वदप संघाचा कर्णधार आणि डोनेवाडी संघाचा कर्णधार. निश्चितच दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की दुसरं षटक संपल्यानंतर आपण इकडे यायचं आहे. आजच्या दिवसामध्ये स्थानिक संघ इथे खेळताना आपल्याला दिसणार आहेत. डोनेवाडीतून 2 संघ खेळताना दिसणार आहेत. त्यानंतर गौर कामत असेल, वदप संघ सुद्धा आज आहे. या अरुणदादा वागचौरे. चला, आयोजक पुकारत आहेत. वदप आणि डोनेवाडी दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल. डोनेवाडी संघाकडून समीर पवार यांनी यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. पंच पाठवा एक. अरुण दादा. चला ठीक आहे.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार येणारे 24 चेंडू 31 धावांची गरज. कशा पद्धतीत इथे खेळ केला जाणार, कारण पहिला आपण तर होम ग्राउंड आहे गोरकामत संघाचं. निश्चितच ओमकार, क्या बात आहे, दांडी गोल. काय सुरुवात झाले, ब्लॉक होल डिलिव्हरी, ब्रह्मास्त्राचा मारा केलाय आणि इथे मात्र एक मोठा फलंदाज रमेश बॅक टू पवेलियन विथ गोल्डन डक. डीजे चेंडू टाकला गेला, गोलंदाज ओमकार कोणत्याही पद्धतीची संधी दिली नाही फलंदाजाला आणि दांड्या गोल केल्यात. इथे मात्र पहिल्या चेंडूवर धक्का, येणारे 23 चेंडू आणि 31 धावांची गरज. टार्गेट सेट केलंय एक रजनी शृंखलेमध्ये. आपण जर का आपला खूपसा सराव नसेल तर अडचणीत येतात काही संघ. आपण पाहिले तर रजनी शृंखला वारंवार खेळताना यावेळेला स्टेट ऑन द ग्राउंड फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र निश्चितच मिळाले, खातं खोललंय आणि यावेळेला रघुनाथ. हा गेम जो असेल ना, या गेमला मजा येईल जर का रघुनाथ याला तातडीने पळसदरी संघाने तंबूमध्ये धाडलं तर. अन्यथा हा सामना 2 ते 3 षटकामध्ये हा फलंदाज संपू शकेल, इतकी ताकद त्याच्या फलंदाजीमध्ये. खूप जबरदस्त फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा फलंदाज. आणि इथे मात्र पंचांकडे दाद, मात्र निर्धाव चेंडू. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. यस, एक्साइटेड झाले होते यष्टीरक्षक किरण पवार. पंचांकडे बादची अपील करत होते, परंतु केवळ उत्साह, आत्मविश्वास नव्हता. पुन्हा एकदा काय गोलंदाजी चालू आहे मैदानात. यावेळेला हा झेल होणार का, परंतु सेफ शॉट आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न. यस, सागर देशमुख आणि समीर थोरवे यांचं इथे आगमन. 2 धावा. यस, चौकार हॅट्रिक साठी समीर थोरवे यांच्याकडून 500 रुपये, षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. यस, सागर देशमुख दस्तूर खुद्द तुमच्या सोबत असल्यावर तुम्ही काय घाबरायला पाहिजे. मात्र हा झेल टिपणार का, इथे मजा येईल. या सामन्यात अजून मजा आहे. थोडस पेशन्स इथे संपले. फलंदाज
यावेळेला मात्र ज्ञानेश्वर अतिशय सुरेख फलंदाज आहेत. काय झेल टिपले होते त्यांच्या माध्यमातून. इथे आणि इथे संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही पळसदरी संघाला. नशिबाचा चौकार मिळतोय गोरकामत. हॅलो हॅलो. नक्कीच इथं समीर थोरवे यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत केलं जाईल. आपण पुष्पगुच्छ आणि एक मानाची शाल मात्र त्यांना देऊन सन्मान करायचा आहे. सागर पवार सुद्धा आहेत. सागर देशमुख यांचा सुद्धा सन्मान करण्यात येईल. आणि डेन पवार आपणच करायचं आहे. सन्मान आपण करून घ्यायचा गाववाल्यांचा आपले. चला जा. आणि नक्कीच इथं 31 धावांचं पाठलाग करत असताना मात्र पाहतो आपण मैदानावरती ज्ञानेश्वर मात्र इथं चौथ्या क्रमांकावरती पाहिलं गेलंय. एक स्लिप पॉईंटच्या दिशेला कट केलाय चेंडूला. एक चौका खेचलाय. आणि कॅमेरामॅन आपण इथं कॅमेरा फिरवायचा आहे, थोडासा फोकस करायचं आहे स्टॉस बॉक्सकडे. स्टॉस बॉक्स पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न शिल्पकार डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर आणि एकलव्य मात्र आदिवासी समाजातील जी ओळख आहे आपली, ती तस्वीर पाहतो आपण एकलव्य धनुष्य बाणा यांची. आणि इथं मात्र क्रॉस द लाईन खेळायचा फटका, परंतु फटका फसतो. इथं निर्धावची सांगता होते. गोलंदाजी मार्क होती पाहतो पाहून गोलंदाज किरण. चांगली गोलंदाजी सुरुवात करताना पाहतो आपण किरण. या गोलंदाजीला दीपक इलेव्हन पळसदरी या संघातील मात्र दुसरं षटक मात्र हाताळतो होतं मात्र किरण. आणि ह्या स्पर्धेचा नियम आहेत कंपल्सरी चेसिंग. आणि ज्या संघाला मात्र जास्त हाय स्कोर असेल त्याला बाय दिली जाईल. इथं मात्र फटका फसला आहे, परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय, कुठलीही चुकी करत नाही. नितीन पवार कोणी जज, समीर पवार. आपण यायचे DN पवार आपण इथं ले स्कोर पंचाच्या भूमिकेमध्ये जातोय, कारण सुनील मुकणे कुठेतरी मात्र एक व्यस्त आहेत. त्यामुळे आपण इथं थोड्याच वेळात मेन पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील मुकणे यांना आपण नक्कीच पाहू शकता, ज्यांनी सतत मात्र स्पर्धेसाठी या शृंखलेसाठी आपलं मोलाचं योगदान दिलंय. ते पंच सुनील मुकणे थोड्याच वेळात इथं मात्र पदार्पण होईल. इथं मात्र तिसरा हादरा बसतोय तो गोरकामत संघाला. 5व्या क्रमांकावरती जातोय मात्र अक्षय, जर्सी क्रमांक सुद्धा 5वा. परंतु अक्षय यांना मात्र समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. ह्या मैदानावरती स्वतःचं होम ग्राउंड आहे. ग्राउंड आणि ह्या मैदानाचं जर सिलेक्शन केलं आपण, एक जबरदस्त मैदान संजयनगर गोरकामतील हे मैदान पाहतोय. ह्याच्यानंतर होणारा सामना आहे वदप बनाम डोनेवाडी. आणि नक्कीच इथं सागर देशमुख आम्हाला सांगतायत
की एका दोघीने मात्र इथं खेळणं गरजेचं आहे. इथे षटकार खेचणं गरजेचं नाही आपल्याला. जर प्रति षटकामध्ये आपल्याला कमीत कमी 10 धावा जरी आपण केल्या प्रति षटकामध्ये, तरी आपण सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. परंतु गोलंदाज चाणक्य गोलंदाज आहे. इथं आपल्याला चाणक्य नीती अनुभवी लागेल. परंतु एक शॉर्ट पिच चेंडू होता. ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न केला अक्षय ह्या फलंदाजाने, परंतु असफल ठरलाय आणि चेंडू जातो निर्धाव. धापलक पाहतो आपण. धापलकावरती 3 बाद 7. जोपर्यंत ज्ञानेश्वर हा फलंदाज मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा पलवित असेल. एक मोठा फलंदाज सचिन संघामध्ये उपलब्ध नाही. इथं मात्र एक लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल, स्ट्राईक मिळेल ज्ञानेश्वर यांना. ज्ञानेश्वरने मात्र आपला हात खोलणं गरजेचं आहे, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडताना दिसतोय. इथं मात्र एका दोघीने मात्र आता काम होणार नाही. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल ते मात्र कोरकाम संघासाठी. दरम्यान विनंती करतो आपण वदप संघाचा कर्णधार आणि डोणेवाडी संघाचा कर्णधार आणि एंट्री फी आपण अगोदर जमा करायची. डोणेवाडी संघाने अगोदर जमा केलेली आहे. नक्कीच त्यांचं मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद करतो की आपण एंट्री फी अगोदर जमा केले. आणि हा टेक्निक फटका पाहतोय आपण. इथं चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. खराब चित्रक्षण. हॅलो. चला शंकर वाघमारे आपण विराजमान व्हायचे स्टेजवर दे. आणि विठ्ठल वाघमारे, विठ्ठल वागचौरे एक सदस्य कर्जत आपले वदप ग्रामपंचायतील आपण स्टेजमध्ये बाळांनो चला पाहुण्यांना मात्र आपण स्टेज खाली करायचंय. किती झाले? 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. हॅलो. हॅलो. आपण वदप संघ आपण मयूर वाघचौरे आणि विनय पवार यांच्याशी संपर्क साधा. प्लीज प्लीज प्लीज. तिकडे 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 एंट्री फी घेणारे तिकडे आहेत, त्यांच्याकडे संपर्क साधा. माझ्याकडे येऊ नका. इथं नक्कीच सध्या समालोचनच्या भूमिकेमध्ये मी आहे. गोलंदाजी मार्गवती पाहतो आपण.
इथं सोर चेंडू घोषित केलाय. अभंतर धावसंख्येमध्ये भर एक धाबे ऍड करायचे स्कोरर. आणि तुषार देशमुख यांच्याकडून मात्र गोरकाम संघ विन झाला तर 500 रुपये पारितोषिक आहे. त्या पंचांचा चौकार घोषित केलाय पंचांनी. नक्कीच्या चौकाच्या मदतीने आपण धावफलक सावतोय. धावफलकावरती 19 धाबा घेतले. मिळाला, टेन्शन घेऊ नका. 19 धावा धावफलकावरती. अजूनही मला तर वाटतं की 12 धाव्यांची आवश्यकता असेल. आणि तर थोडासा कट करायचा प्रयत्न केला परंतु चेंडू जातो निर्धाव. तिसरे षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्गदी पाहतोय आपण. गोलंदाज रवींद्र दीपक केलेवण या संघाकडून तिसरं षटक हातळतोय. सामोरे फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे अक्षय. बॅटच्या पड्यात चेंडू जर सापडला सीमारेषेवर धाडू शकतो परंतु फलंदाज इथं बाद घोषित केला. FLW TJ. वदप संघाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले. हॅलो. आणि नक्कीच इथं मात्र काय चाललंय मैदानामध्ये. धनंजय एक हिटर फलंदाज आहे. सचिन वाघमारे आपण संघासाठी मैदानामध्ये येणं गरजेचं होतं परंतु कुठंतरी इगो, माणसाला इगो नसणं गरजेचं आहे. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळणं गरजेचं आहे. पुन्हा मात्र निर्धाचवण्याची सांगता होते. आता एक हाय हिटर फलंदाज सचिन वाघमारे ओपनिंग फलंदाज ह्या मैदानामध्ये दिसत नाही. गोरकाम संघासाठी एक मोठी शृंखला पाहतोय आपण. रजनी शृंखला संजय नगर गोरकामत वदप 2024 हा चषक ह्या मैदानावरती पाहतोय. काय गोलंदाजी आहे अप्रतिम. इथे मात्र काही गरज नव्हती परंतु पंचांनी नक्कीच बाद घोषित केलाय. धनंजय यांच्या पारीचा अंत होतोय. एक धाव ऍड करायचे स्कोरर. किती 6 चेंडू आणि 11 धावींची आवश्यकता. विजयासाठी या स्पर्धेचा नियम आहेत. कंपल्सरी चेसिंग असेल. सामना बरोबरी सुटला तर कुठल्याही मात्र सुपरवर खेळला जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी दोन्ही संघांनी. आणि या स्पर्धेमध्ये जो हाय स्कोअर मात्र करेल त्याला बाय घोषित केला जाईल.
हॅलो, चला वेळ घेऊ नका आपण प्लीज. 5 मिनिटं द्या पंच, अन्यथा मात्र पॅनलिस्ट केले जाईल याची आपण नोंद घ्यावी. 5 मिनिटं द्या गोलंदाजाला. इथं आपला गोलंदाजी मार्फत 46 मिनिट झाले. 10 वाजून 46 मिनिटं. 51 मिनिटापर्यंत आपलं षटक संपुष्टात येणं गरजेचं आहे, अन्यथा पॅनलिस्ट केले जाईल याची आपण नोंद घ्यावी गोलंदाजाने. वेळ घेऊ नका नितीन पवार प्लीज, आपण वेळ घेऊ नका. नक्कीच दीपक केले पळतदरी संघ आपण खूप वेळ घेताय. 5 मिनिटं आपल्याला दिले गेलेत आले. 6 चेंडूची फेकी करण्याची आहे या 5 मिनिटांमध्ये आणि 11 धावांची आवश्यकता असेल घोरकामत संघाला. सामोरे फलंदाज आहे ज्ञानेश्वर, एक मोठा बिग हिटर. पाहूया आपल्या संघाला तारणहार होणार का, आपल्या संघाला विजय मिळवून देणार का हा फलंदाज. आणि इथं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव मात्र सहज कंप्लीट केले धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले. 21 अंकावरती अजूनही 10 धाब्यांची आवश्यकता विजयासाठी. ती मात्र गोरकामत संघाला 5 चेंडू आणि 10 धावा ह्या करावा लागतील आपल्याला, अन्यथा या स्पर्धेतून या संजयनगर चषकमधून आपल्याला घरचा रस्ता धरावा लागेल. नेक्स्ट मॅच असेल गोरकामत विपक्ष डोणेवाडी, यशस्वी डोणेवाडी. तरी वदप संघ वदप सॉरी वदप संघ, कोंबडीला विसरूनच गेलो मी. काय घेतले वदप संघ आपण, बॅटिंग. जाणतात वदप संघ, योग्यच जाणतोय की कंपल्सरी चेसिंग आहे आणि जास्त जो रन रेट मारेल त्याला बाय आहे, त्यामुळं बाय मिळवण्याचा प्रयत्न करतील वदप संघ नेक्स्ट मॅचमध्ये. परंतु चाणक्य गोलंदाज आहे, तेजस सारख्या गोलंदाजाचा आपला सामना करावा लागेल. डी.एन. पवार पाहिले तर आपण एक चाणक्य गोलंदाज. काही गोलंदाजी आहे तिखट मारा करतोय, इथं मात्र गोलंदाज आग बघतोय आणि इथं मात्र ज्ञानेश्वर आता मात्र थांबावं लागतंय. कुठलाही बॅटचा आणि चेंडूचा संपर्कात नाहीये. आपण एक चेंडू डॉट आपल्याला पराभवाच्या सामोरे घेऊन जाईल. एखादा मोठा फटका येणं आवश्यकता आहे आणि हा फटका आलाय, परंतु पाहूया षटकार. व्हॉट डीजे. डीजे मास्तर 2 धावा, 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता विजयासाठी घोरकामत संघाला. मोक्याच्या वेळी आणि मोक्याच्या शेणी हा षटकार मात्र घोरकामत संघासाठी आलेला आहे. ज्ञानेश्वरने मात्र क्रॉस द लाईन खेळलेला फटका, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती सागर गोलंदाजी मार्कवरती. सागर एक हिटर गोलंदाज आहे, परंतु त्याच्या गोलंदाजाला मात्र षटकार खेचणं एक मोठ्या फलंदाजाची खासियत पाहतोय आपण या मैदानावरती. आणि इथं मात्र कट करायचा प्रयत्न केला. हा चेंडू आपल्या डॉट नाही पराभूतच्या सामोरे घेऊन जाईल. हा चेंडू आपल्याला कट करण्याचं गरजेचं होतं. ज्ञानेश्वर, 1 चेंडू 3 धावांची गरज. नक्कीच गोरकामत संघाचे हृदयाचे ठोके वाढले असतील आणि तसेच मात्र दीपक केलेले पळदरी संघाचे पाठीराखे आणि संघाचे ठोके वाढले असतील. शेवटच्या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये, हे नक्की तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटताना पाहतोय आपण ह्या मैदानावरती. एक जबरदस्ती लढत पाहतोय, पहिली लढत आजच्या दिवसातील पळदरी बनाम गोरकामत. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आणि इथं मात्र काय केलंय, इथं मात्र चुकीला माफी नाही.
क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. विजय होतो गोरकामत संघ. हार्दिक अभिनंदन. व टू डीजे.